आता अजितदादा मुंडेंचा राजीनामा घेत का नाही? स्वतःनी तर राजीनामा दिला होता. हा प्रश्न अजितदादांचा आणि त्यांच्या पक्षाचा आहे. मी एवढा मोठा माणूस नाही अजितदादांना मार्गदर्शन करणार. मी नाही. धनंजय देशमुख यांनी सीडीआरची मागणी केलेली आहे. मागणी करायची गरज काय आहे? पोलीस तपास ते करणारच आहे. कोण कोणाला काय बोललं, आका कोणाला काय बोलला, आकाचा आका कोणाला काय बोलला, हे ट्रॅक्टर चोर आहेत. यांच्या ट्रॅक्टर चोरीच्या व्हिडिओ कॅसेट सुद्धा, व्हिडिओ कॉल काय म्हणतात ते, रेकॉर्डिंग या पोलिसांच्या हाती लागलेले आहेत आणि आमच्याकडे सुद्धा उपलब्ध झालेले आहेत. संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये एकाही व्यक्तीला सोडलं जाणार नाही. जो कितीही मोठा असो, काहीही असो. आणि ते मला वाटतं त्यांचे बंधुराज हे आपल्याला या ठिकाणी बोललेत. बऱ्याचशा बाबी अशा आहेत की आज तपास यंत्रणा हे असल्यामुळं काही गोष्टी मीडियाच्या पुढं बोलून तपासामध्ये काही अडचणी निर्माण होऊ नयेत अशा प्रकारचं काही मी वक्तव्य या ठिकाणी करणार नाही. धनंजय देशमुख जे बोलले त्याच्याशी मी समर्थन आहे. फक्त याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ज्यांची येईल ते सगळ्याच्या सगळे आतमध्ये जातील अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलंय. राजीनामाची मागणी अजून पकडून धरली आहे. हे बघा, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करायला इथं आलेलो नाही. कुटुंबियांचं जे दुःख होतं ते सांगितलं. मूळतः संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा 2019च्या निवडणुकीमध्ये प्रीतमताई मुंडे यांचाही बूथ प्रमुख आहे. त्याच वेळेसच्या निवडणुकीमध्ये नमिता मुंदडांचा बूथ प्रमुख आहे. कालच्या लोकसभेमध्ये तो पंकजाताई मुंडे यांचा बूथ प्रमुख आहे आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये नमिता मुंदडांचा परत बूथ प्रमुख. आमचा भाजपचा बूथ प्रमुख हरवलेला आहे. आमचा भाजपचा बूथ प्रमुख गेलेला आहे. बूथ रचनेला भारतीय जनता पार्टीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. मग त्याच्या पुढं कुणी कोणता आहे, मी नाव कोणाचं घेणार नाही, पण इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याला जावं लागेल आणि तेही बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल. राजीनामा हे त्या गोष्टी नंतरच्या राहतील. देशमुख यांचे बंधू असं म्हटले की या भेटीमध्ये काही पुरावे आम्ही फडणवीसांना दिलेले आहेत. याचा अर्थ तपासाचे पुरावे पोलिसांनी घेतले नाहीत का? किंवा 100% पोलिसांनी घेतले. काही बाबी ज्या आहेत, मी म्हणतो ना, मीडियाच्या पुढं जाऊन सगळंच्या सगळं उघडं करून ते तपासामध्ये अडथळा येईल अशा काही बाबी मी या ठिकाणी सांगणार नाही. परंतु देशमुख कुटुंबियाचा सुद्धा निर्णय साहेबांनी असा दिलेला आहे की संतोषच्या ज्या सौभाग्यवती आहेत, मिसेस आहेत, त्यांना शासनाच्या नोकरीमध्ये सामावून घेण्याचं आणि तेही लातूर जिल्ह्यामध्ये. कारण ते मुलं जे आहेत, संतोषची मुलगी ही 12वीला शिकते आणि मुलगा 7वीला का काय शिकतोय, 5वी का 7वी. तर ते जर नोकरीला लावून घेतलं ते महसूल विभागात लावावं, जलसंपदात लावावं किंवा अन्य कोणत्या विभागात लावावं. ते फक्त लातूर जिल्ह्यामध्ये त्यांची पोस्टिंग असावी अशा प्रकारचा आम्ही आग्रह धरलेला आहे. कारण लेकरा बाळाचं शिक्षण हे थांबू नये म्हणून हा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेला. सर, हिंदी में आपसे जानना चाहेंगे, आज आप मुख्यमंत्री से SIT जी स्थापन झाली त्यामध्ये काही लोक म्हणजे पोलिसांचे फोटो बाहेर आले, तो सुद्धा निर्णय झालेला आहे. SIT मध्ये बदल करण्याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ आदेश दिलेले आहेत आणि पुढील 2 दिवसामध्ये SIT मध्ये बदल झालेला आपल्याला दिसेल. सर, हिंदी में जानना चाहेंगे, मुख्यमंत्री से आज आप मिलने आए थे, क्या चर्चा? मराठी झालं का? मराठी कोणाचं नाही ना? ओके, फक्त आता हिंदी. हा, मुख्यमंत्री से आप मिलने आए थे, मी नाही. धनंजय देशमुख यांनी सीडीआरची मागणी केलेली आहे. मागणी करायची गरज काय आहे? पोलीस तपास ते करणारच आहे. कोण कोणाला काय बोललं, आका कोणाला काय बोलला, आकाचा आका कोणाला काय बोलला, किंवा हे सराईत गुन्हेगार आहेत, हे 5-6 सुदर्शन घुले, प्रतीक घुले, केदार, आंधळे, गर्जे नावाचे जे लोक आहेत, यांनी फक्त हे खंडणी उचलण्यामध्येच नाहीत, कारखानदारांकडून खंडणी घेऊन दुसऱ्या मुकादमांच्या
तेही वंजारी समाजाच्या मुकादमांच्या सुद्धा वसुल्या करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. हे ट्रॅक्टर चोर आहेत. यांच्या ट्रॅक्टर चोरीच्या व्हिडिओ कॅसेट सुद्धा, व्हिडिओ कॉल काय म्हणतात ते, रेकॉर्डिंग या पोलिसांच्या हाती लागलेल्या आहेत आणि आमच्याकडे सुद्धा उपलब्ध झालेलं सर आहे. ते पुरावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. सर, सिंचन घोटाळ्याच्या ऐवजी अजितदादांनी इन्क्वायरी व्हावी म्हणून राजीनामा दिला होता. आता अजितदादा मुंडेंचा राजीनामा घेत का नाही? स्वतःनी तर राजीनामा दिला होता. हा प्रश्न अजितदादांचा आणि त्यांच्या पक्षाचा आहे. मी एवढा मोठा माणूस नाही अजितदादांना मार्गदर्शन करण्यापुरता. हिंदी में जानना चाहेंगे. आता हिंदी बोलतो. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड घडामोडी घडत आहेत. एकीकडे बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. भाजप आमदार सुरत दस यांनी या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे सुरत दस यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत या प्रकरणावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. पण सुरत दस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना या विषयावर भाष्य केलं नाही. आपण बीडमधील काही पतसंस्थांनी 16 लाख गुंतवणूकदारांचे नुकसान केले, त्यांची तक्रार करण्यासाठी आणि त्यावर मार्ग निघावा या उद्देशाने अजित पवार यांच्या भेटीसाठी आलो होतो, असे सुरत दस यांनी स्पष्ट केले आहे. ज्ञान राधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह युनियन तसेच परळीची एक बँक आहे. राजस्थानी मल्टीस्टेट, जिजाऊ मल्टीस्टेट आणि इतर मल्टीस्टेटमधून 16 लाख सभासद हे मराठवाड्यातील आहेत. एकट्या बीड जिल्ह्यातील 1.25 लाख सभासद आहेत. जामखेड या गावी शाखा होती, तिथेल देखील मोठ्या प्रमाणात सभासद आहेत. त्यांचे पैसे बुडाले आहेत. या प्रकरणात मार्ग काढला पाहिजे. केंद्र सरकारशी बोलणं झालं पाहिजे आणि एक बैठक लावली पाहिजे. या मागण्या घेऊन मी इथे आलो आहे, असं सुरत दस यांनी सांगितलं. जवळपास 26 लोकांच्या आत्महत्या प्रकरणात झालेल्या आहेत. बीडमधील एक युवक बिंदुसरा तलावामध्ये स्वतः बळी पडला आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने बैठक घ्यावी अशी विनंती करण्यासाठी अजित पवार यांच्या भेटीसाठी आलो होतो. सुरत दस यांनी स्पष्ट केलं. या सर्व पतसंस्थांच्या घोटाळ्यात मंत्री धनंजय मुंडे यांचा काही सहभाग आहे का, असा प्रश्न सुरत दस यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं. सुरेश धस यांनी बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच विरोधी पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राज्यपालांच्या भेटीला गेलो तेव्हा सुरेश धस हे देखील त्यांच्यासोबत गेले होते. तसेच त्यानंतर धनंजय मुंडे यांनी काल मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली होती. त्यानंतर लगेच रात्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली होती. या सर्व घडामोडीनंतर आता अजित पवार आणि सुरेश धस यांच्या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. आता ते या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा आरोप करतात का ते पाहणं महत्त्वाचं आहे.